नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीच्या देश महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे प्रचाराच्या तोफा थंडावल्यासंदर्भात. तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा आता थंडावल्यात. बारामती, माढा आणि सोलापूरसह 11 हाय व्होल्टेज जागांसाठी 7 तारखेला आता मतदान पार पडणार आहे. लोकसभा निवडणुकीसाठी 7 तारखेला तिसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. यामध्ये सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार, उदयनराजे भोसले, रणजितसिंह नाईक निंबाळकर, त्याचबरोबर प्रणिती शिंदे यांच्यासह अनेक दिग्गज नेते आणि मंडळी या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांची प्रतिष्ठा आता पणाला लागली आहे. तर 11 जागांवर आज प्रचार तोफा थंडावलेल्या आहेत. त्यामध्ये बारामतीमध्ये आपण पाहतोय की सुनेत्रा पवार राष्ट्रवादी अजित पवार गट विरुद्ध सुप्रिया सुळे शरद पवार गट असा जोरदार सामना रंगतोय. तर साताऱ्यामध्ये आपण पाहतोय की उदयनराजे भोसले भाजपचे उमेदवार तर शरद पवार गटाचे उमेदवार आहेत शशिकांत शिंदे यांच्यामध्ये देखील हाय व्होल्टेज सामना रंगतोय. माढ्यामध्ये आपण पाहतोय की रणजितसिंह नाईक निंबाळकर हे भाजपचे उमेदवार तर धैर्यशील मोहिते पाटील हे भाजपमधून शरद पवार गटात जात त्यांनी उमेदवारी मिळवली. या ठिकाणी देखील मोठा सामना पाहायला मिळतोय. कोल्हापूरमध्ये देखील दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. यामध्ये विद्यमान खासदार आणि शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार संजय मंडलिक विरुद्ध काँग्रेसकडून महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती. रायगडमध्ये आपण पाहतोय की विद्यमान खासदार सुनील तटकरे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार विरुद्ध माजी मंत्री अनंत गीते हे ठाकरे गटाचे उमेदवार. या ठिकाणी देखील हाय व्होल्टेज सामना रंगतोय. रत्नागिरी सिंधुदुर्गामध्ये केंद्रीय मंत्री असलेले भाजपचे उमेदवार नारायण राणे विरुद्ध विद्यमान खासदार आणि ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत. सोलापुरात देखील आपण पाहतोय की राम सातपुते हे भाजपचे उमेदवार तर प्रणिती शिंदे या काँग्रेसच्या उमेदवार. सांगलीमध्ये तिरंगी सामना आहे. या ठिकाणी भाजपचे विद्यमान खासदार आणि उमेदवार संजय काका पाटील तर शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील विरुद्ध काँग्रेसमधून बंडखोरी केलेले अपक्ष उमेदवार विशाल पाटील अशी तिरंगी लढत. तर हातकणंगलेमध्ये देखील तिरंगी लढत आपल्याला पाहायला मिळते. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार धैर्यशील माने त्यांच्या विरोधात ठाकरे गटाचे उमेदवार सत्यजित पाटील विरुद्ध स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी. धाराशिवमध्ये देखील नातेवाईकांमध्येच सामना रंगलेला आहे. या ठिकाणी अजित पवार गटाकडून राष्ट्रवादीच्या उमेदवार अर्चना पाटील विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार आणि विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर. तर लातूरमध्ये भाजपचे विद्यमान खासदार आणि उमेदवार सुधाकर शृंगारे तर काँग्रेसकडून डॉक्टर शिवाजीराव काळगे.